मी लाडकी बहीण योजना आपण केली। मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी किती काही म्हटलं, कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये लाड़की बहन योजना बंद हो जाएगी, लेकिन मैं कहता हूं ये लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी। मी आपल्याला सांगू इच्छितो, परवाच कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅबिनेट मध्ये एक निर्णय घेतला, नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलं। या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं आणि नोकरदार माझ्या लाडक्या बहिणी, शिक्षक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगार देखील जे नोकरी करतात त्यांना देखील त्या घरांमध्ये सवलतीची घरं मिळाली पाहिजे, हा आपण त्यामध्ये निर्णय घेतला। आणि म्हणून या मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या रखडलेल्या आहेत, जे माडाचे इमारती, त्यांचं अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आहेत, हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे। आणि म्हणून फक्त आता SRA म्हाडा नाही, तर MMRDA, BMC, सिडको, MIDC, MSRDC, महाप्रीत या सगळ्या सरकारी प्राधिकरणाला आपण यामध्ये सामील करून घेतलेला आहे। आणि म्हणून मगाशी रवींद्र वायकरजी म्हणाले की या ठिकाणी लाडकी बहीण योजना आपण केली। मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी किती काही म्हटलं, कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये लाड़की बहन योजना बंद हो जाएगी, लेकिन मैं कहता हूं ये लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी। लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। विरोधी पक्षाने किती आवदळापट केली तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती कायम सुरू राहणार, ती कायम सुरू राहणार हा शब्द आमचा आहे। निवडणुकीमध्ये जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत, लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांना न्याय देणं असेल, या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या त्या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही। मागच्या वेळेस एका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं, वीज बिल माफ केलं, घोषणा केली, निवडून आले, निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिलं पाठवली। बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, अशी प्रिंटिंग मिस्टेक करणारे आम्ही नाही, दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे। आणि म्हणून महायुती सरकारने अनेक निर्णय आपण घेतले, टोल नाक्याचा निर्णय पण घेतला, मुंबई एंट्री पॉइंट सगळे खुले करून टाकले, अशा प्रकारचे अनेक निर्णय आपण घेतले।